नमस्ते, जय श्री किचन में आपका स्वागत है। नमस्कार, जयश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवूया मिल्क केकची रेसिपी। आज माझ्याकडे खूप दूध उरलेले आहे आणि मग मला विचार आला की चला आपण बनवूया काहीतरी गोडाची रेसिपी। चला तर बनवूया फटाफट। माझ्याकडे 2 लिटर दूध आहे आणि त्यापासून मी बनवते आहे कलाकंद। सगळ्यात आधी गॅस चालू करायचा आहे आणि जाड तळ्याच्या कढईत दूध उकळवायचे आहे। कढई जाड तळाचीच हवी कारण दूध लागायला नको। मी अमूलचं दूध घेतलेलं आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता। रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे। दुधाशिवाय आपल्याला इतर काहीही लागत नाही। थोडीशी साखर आणि ड्रायफ्रूट्स जे आपल्या घरात असतातच। ड्रायफ्रूट नसतील तरीही चालेल, तुम्ही नुसते साखर आणि दुधापासून ही रेसिपी बनवू शकता। आपल्याला थोडेसे थांबायला लागेल, दुधाला उकळी यायला हवी। दूध आपल्याला फास्ट गॅसवर तापवायचे आहे। आता दुधाला उकळी येत आहे, दूध वरती येत आहे। आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। गॅस आपण बारीक करून घ्यायचा आहे। गॅस आपण आता मंद केलेला आहे व त्यात लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस नसेल तर तुम्ही लिंबूचे फुलं किंवा लिंबू सत टाकू शकतात किंवा विनेगरही वापरू शकतात। मी 2-3 थेंब लिंबाचे टाकलेले आहे। आता आपल्याला दुधाला फाडून घ्यायचे आहे, तोपर्यंत आपण थांबूया। जर दूध लिंबूच्या 2-3 थेंबाने फाटले नाही तर अजून थोडा लिंबूचे 2-3 थेंब टाकू शकतात। दूध थोडंसं हलवून घ्या। दूध अजून आपले फाटलेले नाही, आपण अजून थोडा लिंबूचा रस टाकूया। अजून आपण थोडासा लिंबू पिळून घेऊ। मी साधारण अर्धा लिंबूचा वापर केलेला आहे। आता आपल्याला वाटू लागलं आहे की आपले दूध फाटते। मध्ये मध्ये आपण थोडा गॅस फास्ट करायचा आहे। आता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे, बघा। आपण अर्धा लिंबाचा रस दुधामध्ये घातलेला आहे। 2 लिटर दुधासाठी मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे। हे बघा, हळूहळू आपलं दूध फाटत आहे। मध्ये मध्ये थोडं हलवायचं आहे कारण आपल्याला पनीर बनवायचं नाही। आता आपलं दूध पूर्णपणे फाटलेलं आहे, हे बघा। हे बघा, आता दुधाला उकळी आली आहे। आपण गॅस बंद करूया। एका भांड्यात चाळणी ठेवून त्यावर आपण कापड टाकून घेऊ। यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे। आता आपल्याला यातले पाणी गाळून घ्यायचे आहे। हे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला थोडे थंड पाणी टाकायचं आहे कारण आपण लिंबू टाकलेला आहे यात।
लिंबूचा आंबटपणा जाण्यासाठी आपण यात थंड पाणी ओतून घेऊ. पाणी गळून जाऊस तेवर आपण इथेच ठेवूया त्याला. पाणी पूर्णपणे नितळवायचे नाही, खूप सुका छेना नको आहे. छेना थोडा वल्लाच हवा. हे बघा, आपला छेना तयार झाला आहे. पॅनमध्ये 1 चम्मच तूप घालूया. आता आपण छेना पॅनमध्ये टाकूया. गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. छेना आपल्याला 5-10 मिनिटं सतत हलवायचा आहे. आता आपण गॅस फास्ट करू. छेना एकदम मोकळा करून घ्यायचा आहे. मी यात 1 वाटी साखर घालत आहे. तुम्हाला अजून गोड हवे असेल तर तुम्ही जास्तही घालू शकतात. साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता गॅस फास्ट करायचा आहे व यातलं सर्व पाणी आपल्याला सुकवायचं आहे. पाणी सुकूपर्यंत आपण सतत हलवत राहायचं आहे. साखरेला पाणी सुटले आहे. छान प्रकारे आपण मिक्स करत राहायचे. आपल्याला छेना सतत हलवायचा आहे. आता छेन्यातील पाणी सुकायला लागले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इलायची पावडर घालू शकता. आता आपला कलाकंद तयार झालेला आहे. हे बघा, साईडचं पाणी सुकलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपण ट्रेला तूप लावून घेऊया. तुम्ही हे मिश्रण पोळपाट किंवा ताटावर पण टाकू शकता. मिश्रण आपण ट्रेवर ठेवून थोडे थापून घ्या. यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकूया. तुमच्याकडे असतील तर टाका, हे ऑप्शनल आहे. बघा किती छान दिसत आहे. असं वाटते की आत्ताच खाऊया. पटकन मुले फस्त करतील अशी रेसिपी. अशा सोप्या रेसिपीसाठी जयश्री किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. 30 ते 40 मिनिटे कलाकंद सेट होण्यासाठी ठेवूया.